हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। तर ही जी चंची आहे, हा जो बटवा आहे, याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट आहे की मापे सांगा आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ परत बनवते आहे आणि सविस्तरपणे माप आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सगळ्यात आधी अस्तर कट करून घेतलेलं आहे। तर त्याची जी उंची मी घेतलेली आहे तर ती घेतलेली आहे 25 इंच। ओके, 25 इंच घेतलेली आहे आणि त्याची विड्थ जी आहे, रुंदी जी आहे ती घेतलेली आहे मी 7 इंच। ओके, तर एक हे कट आउट झालं आणि दुसऱ्या जी कटिंग करून घेतलेली आहे तर त्याची मी जी हाईट आहे ती घेतलेली आहे 8 आणि जी विड्थ आहे ती घेतलेली आहे 7। ओके, 8/7। तर आता आपण मेन फॅब्रिक कट करून घेऊया। तर आता आपण मेन फॅब्रिक जे आहे खणाचं तर ते कट करून घेणार आहोत। तर कापडाला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जो मधला जो पोर्शन आहे तो आपण यूज करणार आहोत आणि अस्तर हे असं फोल्ड करून आपण अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे आणि आजूबाजूने कट करायचं आहे। अगदीच कट टू कट त्याला कट करायचं नाही खणाला, कारण की खणाचे थोडे धागे निघतात, त्यामुळे थोडं अंतरावरून आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। आता दुसरं जे अस्तर आपण कट केलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि अशा काठाला ते आपल्याला ते ठेवायचं आहे। तर 7 इंच जे आपण घेतलं होतं ते खाली असं काठाला यायला हवं। ओके, तर अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं कटिंग झालं सुद्धा आणि आता आपण करूयात स्टिचिंग। तर आता जी कापडाची जी सुलट बाजू जी आहे ती घ्यायची आणि त्याच्यावर अस्तर आपल्याला ठेवायचं आहे आणि जे शेवटचे जे दोन्ही कोपरे जे आहे तर ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे। नंतर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला सुलट करून घ्यायचं आहे। ओके, नंतर सगळ्या साईड आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे। नंतर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता हे दुसरं कटिंग जे आहे ते आपण स्टिच करणार आहोत। तर त्यासाठी बघून घ्यायचं आधी आपल्याला कोणतं सुलट उलट आहे आणि जे भाग सुलट आहे त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि 7 इंच जो आहे ते काठाला यायला हवं अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे। ओके, आणि अशा पद्धतीने ठेवून त्याला एका साईडला काठाला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि स्टिच झाल्यावर त्याला सुलट करून दाबून घ्यायची। आणि मग उरलेल्या तिन्ही बाजूंना आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे। आणि नंतर एक्स्ट्राचं जे आहे ते नीट व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे।
तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे कटिंग आहे तर त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि मिडल आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. ओके, आपल्याला दिसायला हवं अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्या मिडलवर आपलं ते छोटं जे कटिंग आपण केलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पिन लावून घ्यायची आहे. आणि नंतर ते जे मोठं कटिंग आहे ते फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीनं त्याला जॉईन पिनांनी आपण आधी लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर तिघं बाजूंनी आपण स्टिच करून घेऊयात. तर अशा पद्धतीने स्टिचिंग झाल्यावर आपण पिना काढून घेऊयात आणि त्याला सुलट करून घ्यायचं आहे. ओके, तर ही चंची इथं आपली तयार झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.